सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे 21 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते सगळे एपिसोड आपल्या चॅनलवर पाहावेत. आता आज रक्षाबंधनसाठी सुमतीचा भाऊ तिच्या घरी आला होता. तिच्या मुलांनाही बहीण नव्हती आणि राजवीरलासुद्धा बहीण नव्हती. इतर वेळी सुमतीला बरं वाटायचं मुलगी नाही म्हणून, पण सणासुदीला एक मुलगी हवी होती असं तिला वाटायचं. पण तीच त्याच्या मुलांना राखी बांधायची आणि राजवीरलासुद्धा राखी बांधायची. तुम्हीच माझे खरे रक्षण करत आहात म्हणून. पण आज झालं असं, तिने त्याच्यासाठी राखी आणली होती, पण तिच्या भावासोबत कोणीतरी आणखीन एक मित्र आला आणि राख्या तर 4च होत्या. राजवीर तिला म्हणाला होता की जास्त राख्या घे, कमी जास्त असाव्यात म्हणून. पण ती म्हणाली आजचा दिवस संपला की त्या राख्यांचा काही उपयोग नसतो. तिचा स्वभाव असा होता, अगदी तंतोतंत. तांदळाचा एक दाणासुद्धा वाया जाऊ देत नव्हती. 4च राख्या घेतल्या आणि नेमकी राजवीरला राखी कमी पडली, उरलीच नाही आणि त्यानं तिच्याकडं चिडून पाहिलं. हे नेहमी असंच व्हायचं. त्याचा स्वभाव मोकळा होता आणि हिचा जितक्यास तितकं. तिचा भाऊ राखी बांधून निघून गेला. मग ती बेडरूममध्ये गेली आणि तो तिच्यावर ओरडला. अक्कल नाही काडीची, कशाला डोकं लावायचं, नेहमी इतरांचं ऐकावं. आणि ती त्याला विनंती करत म्हणाली, अहो जा ना पटकन आणि घेऊन या ना तुमच्यासाठी एक राखी छानशी. नाहीतर असं करा, चला माझ्यासोबत, मला घेऊन चला दुकानात, मी तुमच्यासाठी चांदीची राखी घेते. तो गाल फुगवून म्हणाला, काही गरज नाही. मला आता गरज नाही त्या राखीची. ती म्हणाली, पण तुम्ही माझं रक्षण कराल ना? तो म्हणाला, तुला रक्षणाची काही गरज आहे? तू खंबीर आहेस की, आणि कोणापासून तुझं रक्षण करू मी? ती खट्याळपणे हसत म्हणाली, तुमच्यापासून. अख्ख्या जगात मला तुमचीच खूप भीती वाटते. मी सगळ्यांशी भांडू शकते, पण मला तुमची भीती वाटते. आणि तो हसला नाही, तो गप्प बसला. खरंच चिडला होता. मग ती त्याला मिठी मारत म्हणाली, पाटील जा ना, घेऊन या ना एक राखी. तो म्हणाला, अजिबात नाही, तुझ्या मनातच नाही मला राखी बांधायची, राहू दे. मग तीही चिडून म्हणाली, राहू दे तर राहू दे, तसंही तुम्ही कुठे माझे भाऊ आहात, तुम्हाला तर राखी मी संध्याकाळी बांधेल. आणि तो तिच्याकडे बघून म्हणाला, आता संध्याकाळी काय बांधतेस, तुझ्या परकरची नाडी का साडीने बांधतेस मला? आणि ती खूप हसायला लागली आणि म्हणाली, अहो प्रेमाचा नाजूक रेशमी धागा बांधेन असं म्हणायचं होतं मला. पण तुमचंच बरोबर आहे, नवऱ्याला ना बायकोनं परकरच्या नाडीनेच बांधला पाहिजे, तरच तो बायकोचं ऐकतो ना. मग तो म्हणाला, त्या दिवशी तुला दिलेले पैसे कुठे आहेत, ते आण बरं, मला हवे आहेत. आता ती मुद्दाम म्हणाली, राहू दे ना माझ्याकडे, काय होते? तो म्हणाला, कशासाठी तुला हवेत ते सांग. ती म्हणाली, लागतात मला असंच. तो आता चिडला आणि म्हणाला, ते काही नाही, पटकन दे. ती आता पुन्हा अल्लडपणा करत म्हणाली, मी तुमची किती कामं करते, कपडे धुते, जेवण बनवते, मुलंसुद्धा दिली तुम्हाला, आणि या सगळ्यांची फी बाहेर किती घेतात माहीत आहे का? कोणसुद्धा फुकट करत नाही एकही काम, त्याचेच पैसे दिले असे समजा, आणि राहू द्या माझ्याकडेच पैसे. आणि तो म्हणाला, मग रात्री तू माझ्यासोबत झोपतेस त्याचेही पैसे मागणार का? कारण बाहेर यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागतात. आणि तिच्या डोक्यात आलं काहीतरी भन्नाट आणि म्हणाली, बरोबर, रोज रात्री मी देत असते ना तुम्हाला काहीतरी, त्याचे आता मी पैसेच लावणार आहे. किसचा रेट वेगळा, मिठीचा रेट वेगळा आणि एकरूप होण्याचा रेट वेगळा. आता तिच्यापुढं काय बोलावं हेच त्याला समजत नव्हतं. तो आणखीन चिडला, गुपचूप पैसे दे असं म्हणाला. आणि ती म्हणाली, रात्री देते ना त्या पैशाच्या बदल्यात खूप काहीतरी, माझ्या इतकी सुंदर बायको आहे, तुम्ही रोज तिच्यावर प्रेम करता ना, मीही तुम्हाला रोज किती खुश करते, मग त्याची किंमत आहे असं समजा. आणि तो म्हणाला, म्हणजे तुला माझी गरज नाही का, मलाच तुझी गरज आहे असं वाटतं का तुला? आणि असंच पैसे देऊन बाहेर सगळं मिळतं, मग लग्न करायची काय गरज होती मला? उगीच तुझ्यासारखी बुद्धू पदरात पाडून घेतली. बाहेरच गेलो असतो तर बायकोची कटकट तरी नसती. आणि ती फुगली, तो तिला बुद्धू म्हणाला म्हणून. मग सकाळी सुद्धा ती रुसलेलीच होती. आणि बारकं आलं आणि म्हणालं, बाबा तुमचा ब्रश किती वाकडा तिकडा झाला आहे हो. आणि ती म्हणाली, तुझ्या बाबाचे दात सुद्धा त्यांच्यासारखेच वाकडे तिकडे आहेत.
कसलंच वळण नाही त्यांना. दर महिन्याला ब्रश बदलावा लागतो. माझा ब्रश किती चालतो? आणि तिच्या विनोदावर तीच हसायला लागली. आणि तो म्हणाला, नक्की ब्रश घासतेस का त्याला दात दाखवतेस? ती म्हणाली, मी घासते. बारकं म्हणालं, बाबा तुम्ही ना खूप दाबून घासता म्हणून असं होतं. मग राजवीर म्हणाला, मग आपला दाबच सॉलिड आहे, समोरच्याला पूर्ण चेपटूनच टाकतो. श्वाससुद्धा घेऊ देत नाही. तुझ्या आईला विचार ना माझा दाब कसा असतो तो, तिला चांगलाच माहीत आहे. का गं, दाबू का तुला? आणि ती हसायला लागली त्याचं चावट बोलणं ऐकून. मग अचानक बारक्याला काहीतरी आठवलं आणि म्हणाला, होय ग आई, दादू म्हणत होता की मी तुम्हाला कचऱ्यात सापडलो आहे. मी तुझा मुलगा नाही का? आता तो कधी कधी आगाऊपणा करायला लागला की सुमतीच त्याला असं म्हणायची लहानपणी, पण आता छोटासुद्धा समजूतदार झाला होता. आणि ती म्हणाली, नाही रे बाळा, अरे तुला जन्म देताना माझे किती हाल झाले, किती कळा सोसाव्या लागला मला, तुला माहीत तरी आहे का? आणि राजवीर म्हणाला, आणि बाबांचा तर काही विचारूच नकोस. तुझी स्थापना करताना मला किती त्रास झाला, कंबर अगदी दुखून जात होती रोज रोज प्रयत्न करत होतो. खूप घाम गाळला. तेव्हा कुठं तू झालास. आमचे कष्ट आम्हालाच माहीत. आता त्या बारक्याला तर काही नाही कळलं, पण सुमती मात्र खूप हसायला लागली. आणि त्यानं तिला बेडरूममध्ये घेतलं आणि ती तशीच चिडून म्हणाली, हसली म्हणून मी फसली असं नका समजू, सोडा मला. तो म्हणाला, बोल किती पैसे देऊ तुला? एका किसचे आणि मिठीचे? असं म्हणत त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि ती हसायला लागली. त्याला दूर ढकलत म्हणाली, मी चेष्टेत म्हणाले होते, तुम्ही का चिडला इतकं? अगं मग मी कुठे तुला बंदूक घेऊन मागे लागलो आहे, मी पण चेष्टाच करत होतो. ती म्हणाली, आता खरंच द्या पैसे. तो म्हणाला, तुझ्या अकाउंटवरून आणतो काढून आणि देतो तुलाच, पण तुझा पगार झाल्यावर. तोपर्यंत जितके होतील तितके मांडून ठेव. पण मला एक सांग, मी तुला खुश करतो की तू मला? मग कुणी कुणाला पैसे द्यायला हवे? ती विचार करत म्हणाली, मीच करते तुम्हाला तृप्त. तो म्हणाला, मग एक सांग, कानात बोट घालून हलवल्यावर कानाला बरं वाटतं की बोटाला? आणि ती खूप हसायला लागली आणि लाजून त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, कानाला. तो म्हणाला, मग तूच दे मला पैसे, असं तो हसत म्हणाला. आणि ती त्याच्या जाळ्यात बरोबर अडकली आणि त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, देते तुमचे सगळे पैसे देते, तेही व्याजासकट, पण रात्री आपण जंगी कार्यक्रम करूया. तो म्हणाला, जंगी म्हणजे नक्की काय करशील? लावणी सादर करशील की मुजरा? ती म्हणाली, पाटील तुम्हाला काय हवं आहे सांगा तरी. तो म्हणाला, महाबळेश्वरचा सेक्सी ड्रेसमधला रोमॅन्टिक सीन पुन्हा क्रिएट करायचा आहे, करशील का? आणि आता रात्र होईपर्यंत सकाळ ते संध्याकाळ 12 ते 14 तासांचा काळ उलटून गेला आणि यात त्यांची 7 ते 8 वेळा तरी छोटी मोठी कुरबुर झालीच. आणि ती म्हणाली, तुम्ही प्रत्येक गोष्टीला मलाच जबाबदार धरता, उठायचं की माझ्यावर पडायचं, दुसरं कोण सापडतच नाही ना? तो म्हणाला, आता तुझ्यावर पडायलाच मी लग्न केलं आहे ना, दुसरं कोण पडू देणार आहे त्यांच्यावर? ती म्हणाली, त्या शेजारणीचा नवरा बघा, त्याच्यावर किती प्रेम करतो, ती काही कमवत नाही तरी, आणि तुम्ही करतच नाही. आणि राजवीर हसत म्हणाला, खूप करू वाटतं ग, अगदी मनापासून, पण तिचा नवरा करू देईल का तिच्यावर प्रेम, याचीच भीती वाटते. आणि तिनं त्याला खूप खूप मारला. राजवीरने तिला हसतच मिठीत घेतली आणि म्हणाला, थांब तुला माझा दाब दाखवतो, असं म्हणून तिला भिंतीसोबत दाबली आणि ती गुदमरून जाईपर्यंत तिच्या तोंडात तोंड घातलं. तिची साडी फेकून दिली आणि तीसुद्धा बेभान होऊन त्याला चिकटली. त्यानं तिला पूर्ण शोषून घेतली, तिला अगदी निथळून काढली आणि तो घामानं डबडबला आणि ती ओली चिंब होऊन उसासे सोडत होती.